शरदचंद्र पवार नक्कीच पक्षाकडून धन्यवाद निलेश. अपडेट घेत राहू. धन्यवाद. नाही, तुमचं कालचं स्टेटस देखील चर्चेचा विषय बनलेला आहे. ज्या स्टेटसमध्ये तुम्ही म्हटलं होतं की सहन करायला शिकलं पाहिजे. हो बरोबर आहे ना. मी माझ्या आईचा रेफरन्स दिलाय त्याच्यात. कोणत्या अनुषंगाने तुम्हाला म्हणायचं होतं? लोकशाही आहे, लेखकाला लिहायचा अधिकार आहे. नाही, पण सहन करावा लागतं असं सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय, शिकवण आहे. असं काय नेमकं ते म्हणजे शरद पवारांनी हा पक्ष उभा केला आणि त्यानंतर जे काही घडलं तर त्याच्यानंतरची ही तुमची प्रतिक्रिया म्हणायची. आज दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रित मेळावे होत आहेत पुण्यामध्ये. आय लिव्ह इट टू युअर इमॅजिनेशन. चला आता मला अमोल दादांना भेटायचंय. ताई, मधल्या काळामध्ये पवार साहेबांनी एक मुलाखत दिली होती आणि पुढचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सुप्रियाताई घेतील असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे तुमच्याकडे नजर आहेत सगळ्यांची. हो, पण त्याला टाइमलाईन नाही ना. होय. त्याला टाइमलाईन नाहीये. आज काही निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सर आखोपे असतात. त्याला काय माहिती नाही. आता बघूया ना एकीकडे कार्यक्रमात. दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरणाची चर्चा होते. अर्थात ती माध्यमांमध्ये होतेच, हे मान्य आहे. पण त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे मेळावे देखील पुण्यामध्ये होत आहेत. तर खरीच काही अशी चर्चा पक्षाच्या आतमध्ये तुम्हा वरिष्ठांमध्ये होती? आता 14 दिवसांनी परत आले. मी 2 दिवस दिल्लीला होते. मी काल पण इन्कम टॅक्स साठी दिल्लीला होते. मी आता परत आले. मी कार्यक्रमात 1:15 वाजता निघणार. त्याआधी कधी अशी चर्चा झाली? माझ्या तरीकडे नाही. अनेक आमदार म्हणतात, सोलापूर जिल्ह्यातले आमदार आहेत, त्यांचं पण म्हणणं आहे की सोबत जाऊ. अरे सशक्त लोक